आज आपण रात्रीच्या जेवणाचा जर कंटाळा आला तर झटपट असे कांदापाती आणि ज्वारीच्या पिठापासून झटपट असे धपाटे बनवू शकतो। तर हे पहा, अगदी मऊ लुसलुशीत असे धपाटे तयार होतात, अगदी मऊ। आणि हे धपाटे 5 ते 10 मिनिटात तयार होतात आणि हे फक्त लोणचं आणि दह्यासोबत खाल्ले तरी अगदी अप्रतिम चवीचे लागतात। तर आज आपण हे झटपट असे धपाटे तयार करूया। याला तुम्ही थालीपीठही म्हणू शकता। आज आपण अगदी झटपट तयार होणारे कांदापातीचे धपाटे बनवूया। तर रात्री कधी कधी काय होतं, पोळी भाजी खाण्याचा कंटाळा येतो, त्यावेळेस असे पटकन आपण धपाटे बनवायचे। तर त्याच्यासाठी पहा, इथे मी या वाटीच्या मापाने 3 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। याच्यात कुठलंही पीठ मिक्स नाही, फक्त ज्वारीचं आहे। आणि हे 1 वाटी पीठ मी गव्हाचं घेतलेलं आहे, कारण ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो, त्यामुळे गव्हाचं पीठ वापरायचं। तर याच्यात दुसरं आपल्याला पीठ कुठलंही वापरायचं नाही। तर आपल्याला ही 2च पिठं वापरायची। धपाट्याच्या पिठात घालण्यासाठी पहा, इथे मी एक पूर्ण जुडी कांद्याची पात घेतलेली आहे। भाजीसाठी आपण काय करतो, जरा मोठी मोठी कापून घेतो, तर धपाट्यासाठी अशी बारीक कापून घ्यायची। आणि एक मध्यम आकाराचा कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर, 1 गड्डी लसूण, पूर्ण लसूण आणि जिरे थोडे जास्त वापरायचे, म्हणजे अगदी टेस्टी असे धपाटे होतात। आणि 1 आल्याचा तुकडा आणि एवढे हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। तिखट आपल्या आवडीवर वापरायचं। तर आता आपण हे हिरवी मिरचीने मिक्सरला लावूया। आणि हे पाणी न घालता आपण वाटून घेऊया। तर हे पहा, पाणी न घालता असं वाटून घेतलेलं आहे। ही कांदापात आपण जर धपाट्यात अशीच घातली तर मग धपाटे असे चिरले जातात, म्हणून आपण हिला थोडंसं तव्यात गरम करून मऊ करून घेऊया। तर कढई ठेवलेली आहे, याच्यात कांदापात घालायची आणि याच्यात फक्त आपल्याला अर्धी पळी असं तेल घालायचं। कारण कसं, तेल नाही घातलं तर मग कांदापातीला पाणी सुटणार नाही आणि ती नरम होणार नाही। तर याच्यात कुठलाही मसाला आपल्याला घालायचा नाही, फक्त कांदापात मऊ करून घ्यायची। तर हे पहा, मोठ्या गॅसवर 1 ते 1.5 मिनिटातच पूर्ण कांदापात अशी नरम झालेली आहे। तर आता आपण गॅसही बंद केलेला आहे आणि आता आपण हिला थोडंसं पीठ मिक्स करेपर्यंत थंड होऊ देऊया। आता हे दोन्ही पीठ आपण एकमेकात मिक्स करूया। कारण मी हे 9 ते 10 धपाटे होतील एवढं असं पीठ घेतलेलं आहे, कारण 3 ते 4 माणसं अगदी पोटभर खातील एवढे धपाटे मी बनवणार आहे एवढ्या पिठाचे। आणि आता याच्यात हिरवी मिरची घालूया आपण। आता कांदा कोथिंबीरही घातलेला आहे। तर आता आपण ही कांद्याची पात घालूया। आता हे भाज्या, चटणी वगैरे सगळं आपण घातलेलं आहे। तर याच्यात मसाला डब्यातला 1 चमचा मी हळद आणि हे मीठ कधी शेवटी घ्यायचं, कारण पूर्णतः पीठ बघून आपण मीठ घ्यायचं। कारण चमच्याच्या मापावर मीठ असं आपल्याला कळत नाही, तर पिठाच्या मापावर आपण मीठ घ्यायचं। आणि नाही जर समजलं तर पीठ मळल्यानंतर थोडंसं चाखून बघायचं। तर आता हे सगळं असं पिठात मिक्स करूया। आता सगळं पीठही मिक्स झालेलं आहे। तर याच्यात आता आपल्याला कुठलेही मसाले घालायचे नाही, आपण एवढं जी वस्तू वापरल्या याच्यावरच अगदी चविष्ट असे धपाटे तयार होतात। तर आता थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। आता हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मळायचं, कारण आपल्याला मस्तपैकी असे कापडावर धपाटे थापता येतील असं मळून घ्यायचं। तर हे पहा, पीठ मी मळून घेतलेलं आहे। मी अशा प्रकारे जरा पातळसर केलेलं आहे। तर मला कसं जाड पिठाचे धपाटे जास्त आवडत नाहीत, मी जरासं असं पातळच करते। तुम्हाला जर पातळ पिठाचे धपाटे जास्त जमत नसतील थापायला तर थोडंसं मग थोडा घट्टसर गोळा करायचा। आणि आता आपण याला 5 मिनिट असंच ठेवूया, कारण 5 मिनिटात चांगलं आपलं पीठ मुरल, मग लगेच धपाटे करायला घेऊया। तर 5 ते 7 मिनिट झालेलं आहेत, पीठही आपलं भिजलेलं आहे। तर जास्त वेळ भिजायची गरज नाही। तर आता आपण याचे धपाटे करायला घेऊया। तर धपाटा थापण्यासाठी मी सुरुवातीला अशी परात ठेवते, कारण काय होतं, आपण पोळपाटावर जो कॉटनचा कपडा ठेवतो ओला, कारण धपाटे ओल्याच कपड्यावर थापायला लागतात। आणि कॉटनचा कपडा घ्यायचा आणि कॉटनचा कपडा असा ओला करून घेतला की एका वाडग्यात किंवा
तांब्यात असं पाणी घ्यायचं, पाणी ह्याच्यावर कपड्यावर लावायचं आणि मग आपल्याला जेवढा समजा धपाटं बनवायचं आहे त्याचा असा गोळा घ्यायचा आणि असं पाण्यात हात बुडवूनच असं थापायचं. मला कसं धपाटं थापायची प्रॅक्टिस आहे म्हणून असं पटपट पटपट येतं. तुम्ही असं हळूहळू हळूहळू केलं तरी हे अगदी फाटत नाही, काय नाही, अगदी मस्त छान असं धपाटं तयार होतं आणि चवीलाही छान लागतं. आणि एक होल असं मध्ये पाडायचं, झालं धपाटं तयार. तर आता आपण याला भाजायला ठेवूया, कारण मी तवा गरम करत ठेवलेला आहे. आता तवा चांगला तापलेला आहे तर मी त्याला थोडंसं तेल आणि पाणी थोडंसं टाकलेलं आहे, कारण कसं ॲल्युमिनियमचं असल्यामुळं सुरुवातीला असं धपाटं तव्याला चिटकतं. तर हे पहा अगदी छान असं धपाटं अलगद असं निघतं. आणि आता आपण याला काय करायचं, तर याच्यावर थोडंसं अगदी असं तेल लावायचं. तुमच्या आडीवर लोणी लावलं तरीही छान लागतात धपाटे आणि तूप लावलं तरीही छान लागतात. तर आता थोडंसं धपाटं असं वरतून सुकल्यासारखं झालं की असं साईडनं मोकळं करून घ्यायचं, कारण नॉनस्टिकचा वगैरे तवा असला तर मोकळं करण्याची गरज नाही. हे ॲल्युमिनियमचा तवा असल्यावर काय होतं, एखादं धपाटं सुरुवातीला असं चिटकल्या जातं. तर आपलं चिटकलेलंही नाही. तर आता याला दुसऱ्या अंगानं तेल लावायची गरज नाही, तर एकाच अंगानं मी तेल लावते आणि असंच मस्तपैकी आता मोठ्याच गॅसवर याला भाजून घ्यायचं. नाहीतर मग आपल्या आवश्यकतेनुसार गॅस कमी जास्त करायचा. तर आता असं खालतून पाहायचं, खालतून जर भाजल्यासारखं वाटलं मग असं पलटी करायचं आणि आलटून पलटून मस्त असं छान भाजून घ्यायचं. तर हे पहा आलटपलट करून मी असं मस्तपैकी धपाटं छान भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. हे पहा अगदी छान असं धपाटं तयार होतं. तर तुम्हाला आणखी एक दाखवते. आपली सगळी धपाटी भाजून झालेली आहेत. तर तेवढ्या पिठाची आपली 10 ते 12 धपाटे तयार झालेले आहेत आणि अगदी छान असे धपाटे होतात. हे पहा. तर अशा पद्धतीने एकदा धपाटे नक्की करून पहा. तुम्ही याला थालीपीठही म्हणू शकता, पण आमच्याकडे धपाटे म्हणतात म्हणून माझ्या तोंडात धपाटे बसलेलं. तर आता हे धपाटे आम्ही फक्त दही किंवा लोणच्यासोबत खातो. तर तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत खा. असे धपाटे एकदा नक्की करून पहा. आणि आजची धपाट्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.